नमस्कार. BMS फर्स्ट इयर संहिता अध्ययन 1 या विषयाचे आज आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघणार आहे. तर मी मागील काही 8 ते 10 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे MUHSचे क्वेश्चन पेपर्स सर्च करून काही शोधलेले आहेत. तर त्यामध्ये आपण 2014 पासून ते 2024 पर्यंत जे रचनाशास्त्राचे पेपर 2चे MUHSचे ऑफिशियल जे युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचा थोडाफार अभ्यास करणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा की आता तुम्ही म्हणजे नोट्स वगैरे तर काढतच असाल, वाचत असाल रोज डेली. तर ते वाचत असताना तुम्हाला कोणता प्रश्न वाचायचा, कोणता स्किप करायचा, कोणता पार्ट जास्त वाचायचा, कोणता जरा MCQच्या दृष्टीने वाचायचा, हे समजण्यासाठी हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट असतात. कारण एखादा क्वेश्चन समजा इम्पॉर्टंट आहे पण तो तुम्ही अभ्यासच केला नाही किंवा चुकून स्किप केला तर मग त्याला अर्थच राहत नाही, कारण तो तर प्रिव्हियस इयरला आलेला आहे. मग त्याचे चान्सेससुद्धा आहेत की ह्या वेळेससुद्धा तो येईल. मग तसे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजतील की जे रिपीट झालेले आहेत, जे जास्त वेळा परत आलेले आहेत, जे LAQ महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रश्नांसाठी तुम्ही हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची व्हिडिओ बघा आणि त्यामधून नीट समजून घ्या कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. तर सुरुवातीला जे 2014 पासूनचे जे पेपर आहेत त्यामध्ये संहिता अध्ययनमध्ये अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह हे त्यांना फर्स्ट इयरला होतं. तसंच चरक संहिता हे सेकंड इयरपासून होतं. तर आपण जे आपल्याला अवेलेबल झालेले आहेत क्वेश्चन पेपर त्यानुसार आपण बघणार आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही बघू शकता विंटर 2014चा पेपर आहे. त्यामधले संहिताच्या पेपरमधले हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. आता संहितासाठी स्पेसिफिकली 3 मार्क असो 5 मार्क असो, आता 3 मार्काचा प्रश्नसुद्धा 5 मार्काला विचारू शकतात. त्यामुळे 3 मार्काचा आहे, आपल्याला सिलेबस फॉर्मॅटमध्ये नाही आहे म्हणून स्किप करू नका. तेवढं पण ते पण टॉपिक्स किंवा ते पण पॉईंट्स तुम्ही क्लिअर एकदा त्याची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट 5 मार्कांच्या शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये अंजन व आश्चोत्तन, त्यानंतर शिरोबस्ती, अभ्यंग परिषेक, त्रिफला व त्रिकटुगण, क्षीरवर्ग, त्यानंतर रोगज्ञानाचे उपाय, निराग्निस्वेद, त्यानंतर त्रिदोषांची प्राकृत कर्म लिहा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये आता अजून ह्याच्यामध्ये तुम्ही सॉर्ट आऊट करण्यासाठी किंवा थोडंफार टॉपिक्स कमी करण्यासाठी काय करू शकता की जे टॉपिक्स तुम्हाला ह्यावेळेस सिलेबसमध्ये नाही आहेत, म्हणजे काय वेळेस असं असू शकतं की मागच्या वर्षीला किंवा आधीच्या बॅचेसला जास्त अध्याय होते, जास्त सिलेबस होता पण तुम्हाला रिड्यूस झालेला असू शकतो. मग ते जसे टॉपिक आहेत ते सुद्धा तुम्ही यातून स्किप करू शकता. तर अशा प्रकारे एकदा ते टॉपिक्स वेगळे काढा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये स्वेदाचे प्रकार सविस्तर वर्णन करून स्वेदविधी, स्वेदाध्याय, रोग व सम्यक स्वेदनाची लक्षणे लिहा. त्यानंतर दिनचर्या सविस्तर वर्णन करा. मग आता दिनचर्यामध्ये सविस्तर वर्णन करायला पाहिजे. सुरुवातीला दिनचर्या म्हणजे काय, त्याचा किती आचारांनी वर्णन केलेलं आहे, कोणत्या आचारांनी काय क्रम सांगितला आहे हे नॉर्मल लिहून मग प्रत्येक एखाद्या आचारानुसार तुम्हाला दिनचर्या डिटेलमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नस्यविधी भेद, नस्याचे काल वर्णन करून नस्याचे लाभ सविस्तर लिहा. त्यानंतर दोष धातुमलांचे थोडक्यात वर्णन करा. नेक्स्ट आहे समर 2014चा पेपर. त्यामधले हे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये दधीचे गुण व दधी सेवनाचे नियम लिहा. नाडी यंत्र व शलाका यंत्र वर्णन करा. नस्याचे प्रकार, औषधी सेवन काल, त्यानंतर मूर्ध तेलाचे प्रकार, बंध प्रकार व महत्त्व थोडक्यात लिहा. उत्तरबस्ती वर्णन करा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये ऋतूंची नावे सांगून ऋतुसंधी म्हणजे काय ते लिहून शरद ऋतुचर्या सविस्तर वर्णन करा. त्यानंतर त्रयोपस्तंभ वर्णन करा, म्हणजे यामध्ये परत ते 3ही पण आले पाहिजे, आहार, निद्रा, ब्रह्मचर्या ते सर्व आलं पाहिजे. त्यानंतर कफाचे प्रकार स्थान वर्णन करून कफदोषाचा चिकित्सा उपक्रम वर्णन करा. त्यानंतर वमनाची विधी लिहून वमनाचे अयोग, अतियोग, सम्यक योगाची लक्षणे लिहा. तसंच संसर्जन क्रमाचे सविस्तर वर्णन करा. आता हे सर्व प्रश्न जे तुम्ही बघताय ते 15 मार्काच्या हिशोबाने आहेत म्हणून त्यामध्ये थोडंसं कंटेंट जास्त विचारलं आहे. तेच जर 10 मार्कांसाठी तुम्हाला थोडंफार कमी विचारतील आणि स्पेसिफिक पॉईंट्स विचारतील. त्यानंतर नेक्स्ट विंटर 2015चा पेपर आहे. त्यामधले तुमच्यासमोर तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. नेक्स्ट आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, प्राकृत दोष धातुमलांचे कर्म लिहा. त्यानंतर अभ्यंगाचे महत्त्व, शिरोबस्ती, सप्तविध कल्पना, दह्याचे गुण व दही सेवनाचे नियम, हे रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर चिकित्सा चतुष्पाद लिहा. चतुर्थ स्नेहाचे गुण लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये अम्लरसाचं लक्षण, कर्म व अम्लरस गणातील द्रव्य लिहा. आधारणीय वेग, त्यांचे धारण केल्याने निर्माण होणारी लक्षणे व त्यांची चिकित्सा लिहा. वातदोष, प्राकृत कर्म, क्षयवृद्धीची लक्षणे लिहा. स्वेदविधी सविस्तर वर्णन करा. त्यानंतर नेक्स्ट समर 2016चा पेपर आहे. त्यामधले हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 3 मार्कांचे तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर 5 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये कृतांवर्ग, अल्सक व विसूचिका लक्षण तसेच त्यांची चिकित्सा लिहा. प्राकृत कफाची स्थाने व प्रकार लिहा. रसभेद व रसांची सामान्य कर्म लिहा. औषध सेवन काल, मल व मूत्र वेगरोधजन्य लक्षण व चिकित्सा लिहा. त्यानंतर विविध रोगानुसार शिरावेदनाची स्थाने लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये संतर्पण व अपतर्पण उपक्रम सविस्तर वर्णन करा, म्हणजे जो अध्याय आहे संतर्पण ब्रुवणी अध्याय त्याच्यावर हे डिपेंड आहे. त्याच्यानंतर वातानुलोम्य दीप्तोग्निवर्चम स्निग्धम असहतम हा श्लोक दिलेला आहे.
तो वरील सूत्राचा अर्थ स्पष्ट करून स्नेहमात्रा व स्नेहपानाचे लाभ वर्णन करा. त्याच्यानंतर आदान व विसर्ग कालाचे वर्णन करून ग्रीष्म ऋतुचर्या सविस्तर वर्णन करा. म्हणजे तुम्हाला ऋतुचर्याचं सुरुवातीला इंट्रोडक्शन लिहून तो चार्ट, आदान काल, विसर्ग कालाचा चार्ट लिहून त्याचं एक्सप्लेन करून मग तुम्हाला ग्रीष्म ऋतू एक्सप्लेन करायचा आहे. त्यानंतर बस्तीचे प्रकार वर्णन करून बस्ती योग्य, अयोग्य तसेच सम्यक योग, अयोग, अतियोग लक्षणं सविस्तर वर्णन करा. तर बस्ती, नस्य हे टॉपिक्स LAQमध्ये विचारले जातात दर पेपरमध्ये, तर ते व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट आहे विंटर 2017चा पेपर. त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा रिवाईज करून घ्या. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये शीते, अम्ल, वृष्टी, गर्म, आपलं, अल्पबलम, मध्यम, तू शोषयो हा श्लोक दिला आहे, तो एक्सप्लेन करायला सांगितला आहे. त्यानंतर विरुद्ध आहाराची व्याख्या, त्यानंतर उत्पन्न होणाऱ्या व्याधी व त्याची चिकित्सा लिहा. अजीर्ण दोष संबंध व चिकित्सा लिहा. त्यानंतर द्रवस्वेद, त्यानंतर बंधाचे प्रकार लिहा. क्षारकर्म, औषध सेवन काल. लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये सुद्धा एक श्लोक दिलेला आहे. शीतोद्भव दोषचयम वसंते विशोदयम ग्रीष्म ऋतू भ्रजलकाले. तर शक्यतः ऋतुचर्यामधला श्लोक आहे, तर ते एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर वातदोष प्राकृत कर्म, विकृत कर्म, वातदोषाचे उपक्रम लिहा. त्यानंतर स्नेह प्रकार सविस्तर लिहून सम्यक स्निग्ध लक्षणं लिहा व स्नेह व्यापद लक्षण आणि त्याची चिकित्सा लिहा. त्यानंतर मूर्ध तैलाचे प्रकार, तर्पणविधी, मुखलेप या उपक्रमांची अष्टांग हृदयोक्त माहिती लिहा. पुढचा पेपर आहे समर 2018चा. त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न तुम्ही एकदा बघून वाचून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये विचारणा स्नेह, त्यानंतर सामदोष लक्षणे, ओज, कवलगंडूषमध्ये भेद, त्यानंतर नस्याचे प्रकार, अभ्यंग, विपाकाची व्याख्या व त्याचे प्रकार लिहा. लॉंग आन्सर म्हणजे मोठे क्वेश्चन्समध्ये त्यामध्ये कफदोषाचे गुणवृद्धी क्षय लक्षणं लिहून कफदोषाचे चिकित्सा उपक्रम सविस्तर वर्णन करा. आदान कालाचे वर्णन करून ग्रीष्म ऋतुचर्या लिहा. स्वेदाचे प्रकार लिहा व अग्निस्वेद सविस्तर वर्णन करा. त्यानंतर बस्ती म्हणजे काय, बस्तीचे प्रकार आणि बस्तीविधी सविस्तर वर्णन करा. नेक्स्ट आहे विंटर 2018चा पेपर. त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न तुम्ही एकदा वाचून घ्या. 5 मार्क्स क्वेश्चनमध्ये अजीर्णाचे भेद, लक्षण आणि चिकित्सा लिहा. क्षार, गुण, प्रकार व उपयोग लिहा. त्यानंतर लंघनाचे प्रकार वर्णन करा. व्याधी मार्ग व त्यांचे व्याधी लिहा. उत्तर बस्ती विधी लिहा. तर्पण विधी वर्णन करा. त्यानंतर सदंश यंत्र. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये परत इथे एक श्लोक दिलेला आहे. रोगा सर्व अपि जायन्ते वेगोदीर्णम धारणे. ते एक्सप्लेन करून तुम्हाला अधारणीय वेगाबद्दल लिहायचं आहे. त्यानंतर दोष धातुमलांची प्राकृत कार्य व वृद्धिक्षय लक्षणं वर्णन करा. त्यानंतर स्वेदविधी वर्णन करा. क्षार अग्निकर्म विधी वर्णन करा. त्यानंतर नेक्स्ट आहे समर 2020चा पेपर. त्यामध्ये हे तुमच्यासमोर 3 मार्कांचे प्रश्न तुम्ही बघू शकता. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये दोषकाल संबंध स्पष्ट करा. त्यानंतर जलौका वर्णन करून जलौका औचरण विधी लिहा. त्यानंतर विरुद्ध अन्न, अग्निस्वेदाचे प्रकार, निद्रा व्याख्या लिहून निद्रेचे फायदे लिहा. धूमपान प्रकार व धूमनेत्राचे वर्णन करा. मूर्ध तेलाचे प्रकार सांगून शिरोबस्ती विधी लिहा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये परत श्लोक दिलेला आहे. उपक्रमस्य द्वित्वात द्विविध उपक्रम मत. हे सूत्र स्पष्ट करून द्विविध उपक्रम सविस्तर वर्णन करा. त्यानंतर परत एक श्लोक दिलेला आहे. एकाच पेपरमध्ये 2-2 श्लोक एक्सप्लेन करायला सांगितलेले आहेत. त्यानंतर वमनविधी सविस्तर वर्णन करा आणि ऋतुसंधी म्हणजे काय ते लिहून शरद ऋतुचर्या सविस्तर लिहा. त्यानंतर नेक्स्ट आहे समर 2023चा पेपर. यामध्ये तुम्हाला फक्त 5 मार्क व 10 मार्कांचे प्रश्न दिसतील, कारण हा नवीन फॉर्मॅटनुसार पेपर आहे. त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये चरक संहितेनुसार चिकित्सा चतुष्पादाचे गुण संक्षेपाने वर्णन करा. त्यानंतर अष्टांग हृदयानुसार व्यायामाचे लाभ, ऋतूनुसार व्यायामाची मात्रा आणि अतिव्यायामाचे दुष्परिणाम लिहा. चरक संहितेनुसार धान्य वेगांचे सविस्तर वर्णन करा. वातकलाकली अध्यायानुसार पित्तदोष व कफदोषाचे कर्म लिहा. अजून कंटिन्यूमध्ये चरक संहितेनुसार आयुर्वेद व आयुची परिभाषा लिहा. त्यानंतर टिपा लिहा. नारिकेल, उदक, दधी सेवन नियम. त्यानंतर विषदाता व्यक्तीची लक्षणे लिहून सविष अन्नाची अग्निपरीक्षा लिहा. वातदोष उपक्रम लिहा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये अष्टांग हृदयानुसार व्याधीचे साध्यसाध्यत्व वर्णन करा. चरक संहितेनुसार विसर्ग व आदान कालाचे भेद लिहून वर्षा ऋतूमधील वातावरण, शरीरबल, अग्निबल, दोषस्थिती सविस्तर लिहा. त्यानंतर धातूंची श्रेष्ठ कर्म, धातूंची वृद्धी लक्षणे, धातुदृष्टीजन्य रोगांची सामान्य चिकित्सा लिहा. चरक संहितेनुसार धान्य व अधान्य वेगांची नावे लिहून मलक, शवतू, मूत्र, छर्दी, शुक्र या वेगांचे धारण केल्यास उत्पन्न होणारी लक्षणं आणि चिकित्सा लिहायची आहे. नेक्स्ट आणि शेवटचा आपल्याकडे पेपर आहे समर 2024चा. त्यामधले शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स बघा. चिकित्सा चतुष्पाद कोणते, प्रत्येकाचे गुणधर्म लिहा. त्यानंतर अभ्यंगाचे फायदे सांगून स्वस्थ रक्षणामध्ये त्याचं महत्त्व लिहून अभ्यंग वर्ज्य अवस्थासुद्धा लिहायची आहे. शरद ऋतूमध्ये सेवनीय आहार व विहार लिहा, म्हणजे थोडक्यात शरद ऋतू लिहायचा आहे. त्यानंतर वातकलाकली अध्यायानुसार वातशामक चिकित्सा शरीरावर काय परिणाम करून वातदोषांचे शमन होते ते लिहा.
त्यानंतर चरक संहितेनुसार सामान्य व विशेषाच्या व्याख्या स्पष्ट करा. पुढे शिरोविरेचन करावयाच्या अवस्था कोणत्या, त्यानंतर शिरोविरेचनासाठी सांगितलेले 8 द्रव्यांची नावे लिहा. आम्लरसाची गुणकर्म लिहा. त्रिविध बल प्रकार स्पष्ट करा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये साध्यतेनुसार रोगांचे प्रकार लिहून त्यांचे सविस्तर वर्णन करा. म्हणजे साध्यता व्यवस्थित स्टडी करा, ते पेपरमध्ये विचारतात. कारण 2023-2024 दोन्ही पेपरमध्ये साध्यतेवर LAQ विचारलं आहे. त्यानंतर दिनचर्या म्हणजे काय, त्यानंतर दिनचर्येतील अंजन, नस्य, धूमपान, व्यायाम यांचे स्वास्थ्य रक्षणासाठी महत्त्व लिहा. त्यानंतर धातूंची श्रेष्ठ कर्म कोणती, आश्रयाश्रयी भाव लिहा आणि धातूंची वृद्धी लक्षणं लिहा. त्यानंतर वेग परिभाषा प्रकार लिहून पुरुष, अधो, वायू, मूत्र, शुक्र या वेगांचे धारणे उत्पन्न होणारे लक्षणं व त्यांची चिकित्सा लिहा. म्हणजे LAQसाठी तुम्ही साध्यतं, त्यानंतर दिनचर्या, ऋतुचर्यामधले सर्व ऋतू, त्यानंतर धारणीय अधारणीय वेग ते व्यवस्थित स्टडी करा. फिक्स हेच LAQ येणार आहेत तुम्हाला संहिताच्या पेपरमध्ये. तर हे होते प्रिवियस इयरचे काही संहिता अध्यायांचे क्वेश्चन पेपर. तसंच जर तुम्ही BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर क्वेश्चन पेपर किंवा PYQचे व्हिडिओ जर चॅनलवर बघितले नसतील तर ते सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. सर्व विषयाचे म्हणजे रचना, शरीर क्रिया, शरीर पदार्थ विज्ञान ह्याचे दोन्ही पेपरचे प्रत्येकाचे PYQs अपलोड केलेले आहेत. 2014 पासून ते 2024 पर्यंत जेवढे मला पेपर सर्व अवेलेबल झाले तेवढे सर्व पेपर तुम्हाला मी तिथे दिलेले आहेत. तसंच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.